हॅलो एव्हरीवन, सर्वात मोठी मेगा भरती निघालेली आहे तुमच्या ड्रीम कंपनीकडून म्हणजे मिसो कंपनीकडून 2025 ची सर्वात मोठी मेगा भरती जॉबसाठी निघालेली आहे। वेगवेगळ्या क्वालिफिकेशनसाठी वेरियस अशा पोस्ट निघालेल्या आहेत। तुमच्या 10वी 12वी ITI डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेमध्ये डिग्री झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही इझिली अप्लाय करू शकणार आहात। वेगवेगळ्या पोस्ट निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी क्वालिफिकेशन मागितलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे महिला व पुरुष दोन्ही सुद्धा जॉबसाठी एलिजिबल आहेत आणि तुमचं मासिक वेतन 35,000 पासून स्टार्ट होणार आहे। तुम्हाला ही जॉब घर बसल्या करायची आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ऑफिस मध्ये जाऊन काम करायचे नाही, अगदी घर बसल्या ही जॉब तुम्हाला मिळणार आहे। तर जॉबसाठी कसं अप्लाय करायचं, कुठली प्रोसेस करायची आहे, सर्वच नोटिफिकेशन मी डिटेल्स मध्ये तुम्हाला समजावून सांगणारच आहे। तुम्हाला फक्त विदाउट स्किप करता व्हिडिओ फुल वॉच करायचा आहे, कारण बऱ्याचदा तुम्ही स्किप करून बघता आणि तुम्हाला मग स्टेप समजत नाही आणि अप्लाय केल्यानंतर मग तुम्हाला जॉबसाठी कॉल येत नाही, असा प्रॉब्लेम फेस नको करायला। म्हणून तुम्हाला व्हिडिओ विदाउट स्किप करता बघायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर विजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते। सर्वात आधी तुम्हाला जॉब अपडेट मिळायला पाहिजे म्हणून नोटिफिकेशनला ऑल करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना सुद्धा जर जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा जॉब लवकरात लवकर मिळेल। तर ही मिसो कंपनीकडून जॉब अपडेट निघालेली आहे। सर्वात मोठी मेगा भरती 2025 मध्ये निघालेली आहे। वेगवेगळ्या पोस्ट ह्यामध्ये निघालेल्या आहेत। तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणाऱ्या पोस्ट इथं असणार आहेत। अप्लाय करण्यापूर्वी आधी नोटिफिकेशन केअरफुली रीड तुम्हाला करायचे आहे, नंतरच तुम्हाला अप्लाय करायचे आहे, कारण बऱ्याचदा आपण कुठल्या पण पोस्टला अप्लाय करतो आणि मग आपलं क्वालिफिकेशन मॅच होत नाही, त्यामुळेच आपल्याला मग इथं कॉल येत नाही। महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जॉबसाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे। सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यू राहणार आहे, म्हणजेच तुमच्या कॉलिंगवर इंटरव्ह्यू किंवा वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन इथं होणार आहे। तर कुठल्याही प्रकारची फीस सुद्धा तुम्हाला पेड करायची नाही आहे, अगदी फ्री ही जॉब असणार आहे। अगदी फ्रीली तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय करण्याची प्रोसेस मी व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला सांगणारच आहे आणि महत्त्वाची एक टिप तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कॉल येईल आणि लवकरात लवकर वर्क फ्रॉम होम ही जॉब लवकरच मिळेल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भन्ने स्वागत करते आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मी तुम्हाला नोटिफिकेशनबद्दल सांगितलेलं होतं, तर नोटिफिकेशनची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे। लिंकवर क्लिक करताच नोटिफिकेशन ओपन होतो। तर नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता की सर्वच डिटेल्स इथं सविस्तरपणे सांगितलेली आहे। तर ही मिसोची वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। मिसोची ही वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे आणि 2025 ची ही बंपर भरती आलेली आहे। महिला व पुरुष दोन्हीसुद्धा जॉबसाठी एलिजिबल असणार आहेत। तर मासिक वेतन किती तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या वयाची मर्यादा किती आहे, तुम्हाला किती वयापर्यंत फॉर्म भरता येईल, मिनिमम किती एज तुम्हाला लागणार आहे आणि कुठून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, सर्वच डिटेल्स मी व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तर तुम्ही बघू शकता की ही पार्ट टाइम फुल टाइम जॉब असणार आहे। व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे की ही मिसो वर्क फ्रॉम होम जॉब आहे। तर 2025 ची सर्वात मोठी मेगा भरती असणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। तुमच्या 22 पोस्ट असणार आहे। तुमचं जर 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएट ITI डिप्लोमा किंवा डिग्री झालेला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पोस्टकरिता वेगवेगळ्या क्वालिफिकेशन करिता वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात। तुम्हाला 22 पोस्ट इथं दिसणार आहेत। तर आपण एक एक पोस्ट बघूया की 10वी पास जर तुमचं असेल, 10वी 12वी झालेला असेल तर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। पॅकिंग अँड पिकर्स, डिलिव्हरी बॉय, हेल्पर, अकाउंटंट, ऑफिसर करिता तुमचं जर 10वी 12वी ITI झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। मग खाली आपण खूप सारे पोस्ट बघू शकणार आहोत, त्या म्हणजे सिनियर असोसिएट, सिक्युरिटी इंजिनियर, ग्राफिक्स डिझायनर, प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट, प्रोग्राम मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर, इंजिनियर, मॅनेजर, डिझाईन लीड, डेप्युटी मॅनेजर, डेटाबेस इंजिनियर, क्लस्टर हेड, असोसिएट डायरेक्टर, अँड्रॉइड डेव्हलपर,
असोसिएट कॅटेगरी, असिस्टंट मॅनेजर, ॲड सेल्स मॅनेजर. तर अशा 22 पोस्ट आहे. तर त्या 22 पोस्टकरिता वेगवेगळ्या क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणाऱ्या पोस्टलाच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय करण्याची प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला बघा, हू कॅन अप्लाय, कोण अप्लाय करू शकणार आहेत. तर ऑल कॅन्डिडेट कॅन अप्लाय, म्हणजेच महिला व पुरुष दोन्हीसुद्धा जॉबसाठी इलिजिबल आहेत, दोन्हीसुद्धा जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहेत. तर स्टार्टिंग डेट किती आहेत, आपण स्टार्टिंग डेट बघा ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि लास्ट डेट ही आतापर्यंत सांगितली नाही, कारण जर अजून पोस्ट निघतील तर ह्यामध्ये अटॅच करण्यात येणार आहेत. तर लास्ट डेट अजूनपर्यंत डिक्लेअर नाही केलेली आहे, पण स्टार्टिंग डेट डिक्लेअर केलेली आहे. जेवढंच तुम्ही लवकर फॉर्म भराल तेवढ्याच लवकर तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस अधिक राहणार आहेत. कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th, 12th ग्रॅज्युएट ITI डिप्लोमा अँड डिग्री. जर तुमच्या 10वी 12वी ग्रॅज्युएट ITI डिप्लोमा किंवा डिग्री झालेला असेल तरी तुम्ही जॉबसाठी इलिजिबल आहात. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमची सॅलरी बघा इथं 18,000 पासून 75,000 पर्यंत राहणार आहे. स्टार्टिंग तुमची ही स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला सांगितलेली आहे. ही स्टार्टिंगची सॅलरी तुमची असणार आहे. परमनंटली ही जॉब असणार आहे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करायचे आहे. तर स्टार्टिंग सॅलरी ही तुमच्या क्वालिफिकेशननुसार राहणार आहे. 18,000 ते 75,000 पर्यंत स्टार्टिंगची जी सॅलरी आहे ती असणार आहे. तर एज लिमिट बघा, एज लिमिट तुमची मिनिमम 18 वर्षे असायला हवी आणि मॅक्झिमम तुमची नो लिमिट. तुम्ही कितीही वर्षाची असाल तरीसुद्धा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहात. आणि एज रिलॅक्सेशन इज अप्लिकेबल ॲज पर रूल, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे रूल आहेत, गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत जे रिलॅक्सेशनसाठी यूज होतात ते वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी, तर ते रूल ह्यामध्ये लागणार आहेत. की तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे, तर इथं कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही. तुमच्या फक्त इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू किंवा कॉलिंगवर इंटरव्ह्यू होणार आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचं रिझ्युमे मॅच झालं की डायरेक्ट तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम इथं द्यायची नाही. तर बघा, फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीससुद्धा तुम्हाला द्यायची नाही आहे. जनरल, OBC, SC, ST, PWD वाल्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीस इथं लागणार नाही. मेल किंवा फिमेलला सुद्धा फीस इथं लागणार नाही. एकदम फ्री ही अप्लाय करण्याची प्रोसेस असणार आहे. आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशनवर क्लिक करायचे आहे. नोटिफिकेशनवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपलं मिशोचा जो पेज आहे तो आपल्यासमोर ओपन होतो. ही मिशोची वेबसाईट आहे ती आपल्यासमोर ओपन होते. मग कॅरियरवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा बघा, तुम्ही खाली बघू शकता की व्हॅरियस अशा पोस्ट इथं निघालेल्या आहेत. आजच्या डेटमध्ये 82 पोस्ट निघालेल्या आहेत. जर तुम्ही आज बघता तर तुम्हाला 82 जॉब दिसणार आहेत. उद्या जर बघाल तर होऊ शकते की जास्त जॉब इथं दिसतील, कारण रोज इथं जॉब अपलोड होत राहतात. तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे पोस्ट इथं निघालेले आहेत. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी क्वालिफिकेशन मागितलेली आहे. तर आपण आता बघूया की कसं आपल्याला अप्लाय करायचे आहे. तर असिस्टंट मॅनेजरची एक पोस्ट आहे. तिला अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथं सर्वच डिटेल्स तुम्ही पाहू शकत आहात. तुम्हाला जी जॉब आवडली त्याला क्लिक करायचे आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन मॅच जिथं होईल त्याच जॉबला अप्लाय करायचे आहे. तर ह्या जॉबसाठी इथं 2 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं मागितलेला आहे. बॅचलर डिग्री मागितलेली आहे. तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या क्वालिफिकेशन जर मॅच होत आहेत त्याच तुम्हाला जॉबला अप्लाय करायचे आहे. तर अप्लाय करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. तर बघा, इथं अप्लाय नाववर तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे. अप्लाय नाववर क्लिक करताच एक पेज ओपन होतो. तो पेज कसं फिल करतात याबद्दलची सर्वच मी डिटेल्स माहिती तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला थांबून राहायचं आहे आणि कसं मी अप्लाय करते ते प्रोसेस तुम्हाला बघायची आहे. तर बघा, लिंक्डइनची जर तुमची प्रोफाईल असेल, लिंक्डइनवर जर तुम्ही प्रोफाईल तयार केली असेल तर तिची लिंक इथं तुम्हाला घालायची आहे किंवा अप्लाय विथ लिंक्डइननी अप्लाय करायची आहे. मग इथं रिझ्युमे किंवा तुमची CV जी आहे ती अटॅच करायची आहे. तर बघा, अटॅचवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये सेव्ह असलेली किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असलेली तुमचा रिझ्युमे तुम्हाला अटॅच करायचा आहे. मग तुमचा फुल नेम इथं लिहायचा आहे. तुमच्या
ईमेल आय डी तर लिहायचे आहे, फोन नंबर लिहायचे आहे, करंट लोकेशन लिहायचे आणि करंट कंपनी, जर तुम्ही एक्सपिरियन्स जर तुमचा असेल तर तुम्हाला कंपनीचं नाव इथं लिहायचं आहे. जर तुम्ही फ्रेशर्स आहात तर तुम्हाला कंपनीचं नाव लिहायचे नाही. ह्या जॉबसाठी कंपनीचं नाव म्हणजे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, म्हणून कंपनीच्या नावाला मॅन्डेटरी केलेलं आहे. जे स्टार दिलेलं आहे तुम्ही बघू शकता, जिथं जिथं स्टार दिलेले आहेत त्या मॅन्डेटरी स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, त्या लिहायच्याच आहेत. खाली तुम्ही बघू शकता लिंक्स, ज्या लिंक्स आहेत, जर तुमच्या लिंक्डइनवर प्रोफाईल असेल, naukri.com प्रोफाईल असेल, GitHubवर प्रोफाईल असेल तर हे तुमचे URL तुम्हाला इथं अटॅच करायचे आहेत. नाही केले तरी चालते, जे वर स्टारमध्ये दिलेले आहे मॅन्डेटरी स्टेप त्याच फॉलो करायचे आहेत. खाली दिलेल्या लिंक जर तुम्ही अटॅच नाही केल्यात तरी पण तुम्हाला चालतो. मग तुम्हाला बघा खाली तुम्ही जेंडर सिलेक्ट करायचे आहे, मेल आहात, फिमेल आहात की काय आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. मग तुम्हाला जॉबसाठी एक्सपिरियन्स मागितला आहे म्हणून इथं एक्सपिरियन्स तुम्हाला घालायचा आहे. तुम्हाला इथं विचारलं आहे की तुम्ही बँगलोरवरून बिलॉंग करता की नाही. बिलॉंग करत असाल तर येस, नाही तर मग नो. सर्व इथं तुम्हाला विचारलेलं आहे, तुम्हाला हे सर्व डिटेल्स फिल करायचे आहे. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुमच्या CV मध्ये काही जर तुमचं चुकलेलं असेल किंवा एखादा पॉईंट जर मिस झालेला असेल तर तुम्हाला इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथं लिहून तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या जॉबसाठी अप्लाय करायचे आहे. तुमच्या क्वालिफिकेशन मॅच करायचे आहे. एकदम इजी प्रोसेस आहे. तुम्हाला आधी सर्व जॉब इथं बघून घ्यायचे आहेत, तुम्हाला कुठली जॉब करायची आहे, कारण 82 जॉब आजच्या डेटमध्ये आहेत. होऊ शकते उद्या जास्त पण राहू शकतात किंवा कमी पण राहू शकतात, म्हणून लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व जॉब डिटेल्स समजलेली असेल, कसं अप्लाय करायचं, करण्याची प्रोसेस काय आहे, रिझ्युमे कसं अटॅच करायचं आणि कुठल्या क्वालिफिकेशनला कुठली पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. सर्व मला आशा आहे की तुम्हाला सर्व डिटेल्स समजलेली असेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, कारण त्यांना सुद्धा हेल्प मिळेल. चला तर मग भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.